नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करतोय इयत्ता 7वी स्कॉलरशिपची गणिताची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.2 सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 2.3 मधील सर्व प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने सहज आपल्याला समजतील असे. स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि यानंतर येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि 2 ते 2.5 महिन्यांमध्ये आपण स्कॉलरशिपचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत. त्या सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. स्वाध्याय 2.3 जो नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यावर आधारित आहे. त्यामध्ये सुरुवातीला आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पूर्णांक संख्यांमधला लहान मोठेपणा आपण पाहिला, पण इथे आपल्याला पर्यायात 4 संख्या दिसत आहेत आणि यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. हे ठरवत असताना पहा कसं ठरवायचंय. तुम्ही पण सोडवा. 80/15, दुसरी आहे 15/80, तिसरी आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 15/13. आता पहा, आपल्याला सर्वात मोठी परिमेय संख्या शोधायची आहे. मग सर्वात मोठी परिमेय संख्या शोधत असताना इथे आपल्याला पाहता क्षणी हे 4 जे आहेत हे पूर्णांकामध्ये दिसत आहेत, म्हणजे ते येऊ शकतात. 15/80 जे आहेत हा छेदाधिक अपूर्णांक आहे. छेदाधिक अपूर्णांकाची किंमत मी तुम्हाला आधी सांगितलं नेहमी किती असते, 0 ते 1च्या दरम्यानच छेदाधिक अपूर्णांकाची किंमत असते. म्हणजे ही परिमेय संख्या सगळ्यात मोठी होऊ शकत नाही. 80/15 ही अंशाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जाऊ शकते. आणि 15/13 ही देखील पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जाऊ शकते, कारण ती अंशाधिक अपूर्णांक आहे. आता याला आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करू. तत्पूर्वी इथे भाग जात असेल तर भाग देऊन घेऊया आपण. 5×3=15, 5×1=5 आणि 5×7=30, म्हणजे हे आले 16/3. 16/3 म्हणजेच हे झाले 3×5=15, राहिला 1/3. 5.1/3 हे 4 आहेत. आणि 15/13ला जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात नेले तर 13×1=13, राहिले 2/13. आता आपल्याला क्लिअर दिसत आहेत हे छेदाधिक होते, म्हणजे याची किंमत 0 ते 1च्या मध्येच असणार आहे. सर्वात मोठी शोधायची आहे, म्हणजे 4 1.2/13 आणि 5.1/3. याचाच अर्थ यातली सगळ्यात मोठी जी परिमेय संख्या आहे ती कोणती असणार आहे, 80/15, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. नेहमीच पद्धतींनी फॉर्म्युल्यामध्ये जाऊन होत नाही, तर असे तर्क लावून देखील आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात आणि सहजच मग आपल्या ती उदाहरणे आपल्याला वेळेत सुटतात आणि आपला पेपर देखील कव्हर होतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. पुढील पर्यायांमध्ये 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती हे शोधा. पूर्णांकांच्या दरम्यान असणाऱ्या परिमेय संख्या आपण शोधल्या. आता परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या शोधायच्या आहेत. तर हे 2/5 आहेत आणि आहे तिकडे 6/5. याच्या दरम्यान काय असतील तर यामध्ये छेद 5-5 असणाऱ्याच संख्या आहेत. त्यामुळे काम आपलं एकदम सोपं झालंय. 2/5 नंतर येणार आहे 3/5, 4/5, 5/5 आणि 6/5. याच्या दरम्यान येणाऱ्या ज्या परिमेय संख्या आहेत या इथे आपल्याला मध्ये दिसत आहेत. प्रश्न सोपा होता, काठिण्य पातळी याची कमी होती, कारण डायरेक्ट छेद 5 असणारेच पर्याय आपल्याला दिलेले होते. पर्याय वेगळे आल्यावर कसं सोडवायचं तशी उदाहरणं पुढे येणार आहेत आपल्याला. तर यापैकी पर्यायांपैकी आपल्याला दिसणार आहे 3/5. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 3/5 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि 3 आहे मनाली या शहराचे तापमान 0° खाली 7° आहे, हे चिन्हांचा वापर करून कसे दर्शवाल. या प्रकारची उदाहरणं आपण 6वी मध्ये जेव्हा इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या शिकलो त्यावेळेस प्रॅक्टिस सेटमध्येच अशी उदाहरणं होती. 0च्या खाली 7° म्हणजे हे इथे 0, याच्या खाली 7° आहे म्हणजे ते किती असणार आहेत, -7°C हे त्या शहराचं तापमान असणार आहे.
जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होईल. शून्याच्या खाली आणि शून्याच्या वर, वर म्हणजे शून्यापेक्षा मोठं, शून्याच्या खाली म्हणजे शून्यापेक्षा लहान, एवढा साधा सोपा संबंध त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि हा देखील आहे परिमेय संख्यांवर आधारित. 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या हे आपल्याला विचारलेलं आहे. हा सुद्धा छेद 5 असणाऱ्या ज्या संख्या होत्या सेम त्याच्यासारखा प्रश्न आहे. 2/7 आणि 6/7 छेदात पण सगळे 7-7 आहेत, म्हणजेच पर्यायांमध्ये जे अपूर्णांक दिले त्यांच्या छेदातही 7 आहेत. मग सोपा प्रश्न आहे. 2/7 नंतर 3/7, 4/7, 5/7, म्हणजे याच्या दरम्यान येणाऱ्या ज्या आहेत परिमेय संख्या त्या आहेत 3/7, 4/7 आणि 5/7 असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सहज जमला असेल तुम्हाला देखील हा प्रश्न, तर छेद 6 लिहिला गेला, इथे छेद 7 पाहिजे होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. आता पहा, आता थोडा मजेशीर प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. 0 व -3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हे सोडवण्यासाठी काय करूया, संख्या रेषेवर आधी 0 आणि -3/4चं स्थान निश्चित करूया. इथे आहे 0 आणि -3/4. -3/4 म्हणजेच काय हे आधी लक्षात घ्या. -3/4 म्हणजेच हे आहेत पाऊण, म्हणजेच -0.75 येणार आहेत. म्हणजे इकडे असणार आहे -1 आणि त्याच्या इथे कुठेतरी -3/4 असणार आहेत की पाऊण, आणि तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. आता पर्यायांचा विचार करा. +1/2 आणि 0 हे 0 आणि -3/4च्या मध्ये येऊ शकतील का, यांच्यामध्ये एवढ्या याच्यात येतील का, नाही. +1/2 शून्याच्या उजवीकडे जाणार आहेत, म्हणजे पहिला पर्याय कट झालेला आहे. दुसरा पर्याय पहा, -1/2 आणि -3/11. तर हे उत्तर मात्र शक्य आहे. पुढच्या पर्यायाकडे जाऊया. पुढे आहे पर्याय क्रमांक 3 आणि यात -5/4 आणि -4/4. -4/4 म्हणजे तो -1 येतो आणि -5/4 म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे. त्याचं उत्तर 1 पेक्षा पुढे जाणार आहे, म्हणजे -1 पेक्षा जास्त येणार आहेत. म्हणजे या दोन्ही सुद्धा कुठे येणार आहेत, या बाजूला येणार आहेत. या दोघांच्या मध्ये काही त्या संख्या येणार नाहीत, त्यामुळे हा देखील पर्याय कट झाला. आणि शेवटचा पर्यायामध्ये पण -1.25 आणि +1.25 आहेत. +1.25 उजवीकडे येणार आहेत, म्हणजे चौथा पर्याय देखील याच्या उत्तरामध्ये येऊ शकत नाही. मग याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 -1/2 म्हणजेच किती येणार आहेत, ते 0.5 येणार आहेत. ते इथे मध्ये म्हणजे 0 आणि -1च्या एक्झॅक्टली मध्ये येणार आहे, तो आहे अर्धा. आणि -3/11 म्हणजे 11/00 राहिले 3 झाले 30, 11 दुने 22, 0.2 येईल, तो देखील याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय कट पद्धतीचा वापर करून हे सोडवायचं आहे. हे लवकर सोडवण्यासाठी आणि बाय प्रोसेसच जर तुम्हाला सोडवायचं असेल तर काय करा, याचं तर आपण दशांश चिन्हामध्ये रूपांतर केलं, या पर्यायांचे देखील दशांश चिन्हामध्ये रूपांतर करा आणि मग सोडवा. पण ते वेळ खाऊ काम आहे. इथे आपण लॉजिक लावून लवकर हे प्रश्न सोडवू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 100 भागिले आणि आपल्याला एक पदावली दिलेली आहे की ज्यामध्ये पूर्णांक संख्या आहेत आणि ती पदावली आपल्याला सोडवायची आहे. चला तर मग सोडवूयात पदावली. इज इक्वल टू, पहिल्यांदा तर आपण हे 100 घेणार आहोत. हे 100 भागिले, त्या कंसामध्ये आपल्याला आधी कंस सोडवावा लागतो आणि कंसामध्ये सुद्धा गुणाकार वजाबाकी भागाकार वजाबाकी या क्रिया आहेत. यातली आपण गुणाकार भागाकार या क्रिया सुरुवातीला करणार आहोत. पहिल्यांदा भागाकार करतो आपण, पण गुणाकार जो आहे तो वजाबाकीने सेपरेट आहे, त्यामुळे तो पण आपण लगेचच करणार आहोत. हा गुणाकार आणि हा भागाकार करूया. 8×3=24, दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे उत्तर धन येणार आहे. हे 24 वजा -42 भागिले 14, 42 भागिले 14 येतात 14×3=42
आणि चिन्ह वेगळी आहेत म्हणजे उत्तर निगेटिव्ह येणार आहे. ते असं कंसात लिहायचं आहे, कारण बाहेर वजा चिन्ह आहे आणि आत आपल्याला हे पुढं ऑपरेशन करायचं आहे. पुढे -2 आहेत, हे आपण असेच लिहूया. आता सोडवताना हे 100 भागिले कंसात, आता इथे काय आहे, एखादी संख्या वजा करणं म्हणजेच त्या संख्येच्या विरुद्ध संख्या दिलेल्या संख्येमध्ये मिळवणं. म्हणजेच इथं होणार आहे ते 24 प्लस -3 होणार +3 -2. आता हे पुढे सोडवत असताना हे 100 पुन्हा असेच भागिले कंसामध्ये 24 अधिक 3 हे होतात 27 वजा 2. पुढे सोडवल्यावर 100 भागिले 27 वजा 2 येणार आहेत 25 आणि ते होणार आहेत 25 एके 25 आणि 25 चोक 100. म्हणजे फायनली या पूर्ण पदावलीचं उत्तर किती येणार आहे, 4 येणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंस पूर्ण भागिले 9/2 बरोबर किती? परिमेय संख्यांच्या गुणाकार भागाकारावर आधारित असा प्रश्न आहे. सहज सोडवता येईल तुम्हाला देखील. चला आपण सोडवूया त्याला. आधी लिहून घेतो मी हे 5/7 गुणिले हे 28/15 गुणिले हे आहेत 9/8 गुणिले हे फक्त 3 आहेत म्हणजेच हे 3/1 असं लिहू शकतो कंस पूर्ण आणि हे भागिले 9/2 आहेत. तर भागिले 9/2 म्हणजेच ते उलटून गुणिले होतात 2/9 होतात. आता आतमध्ये ब्रॅकेटमध्ये ज्याला ज्याला भाग जातोय तो भाग आपण देणार आहे, कारण गुणाकाराची क्रिया असल्यावर कोणाच्याही छेदाने कोणाच्याही अंशांना आपण भाग देऊ शकतो. हे बेरीज वजाबाकी शक्य नाही, फक्त गुणाकारामध्ये शक्य आहे. 7 एके 7 7 चोक 28 झाले. अजून कशाला भाग जातोय, ते 4 ने जातोय 4 एके 4 आणि 4 दुने 8 झाले. आता वर 5 9 3 राहिले आणि खाली 15 आणि 2 राहिले. आता काही भाग जात नाही. पुढे चौकटीच्या बाहेर गुणिले 2/9 आहेत म्हणजे ते देखील याला डायरेक्ट गुणिले आहेत. पण त्यात तुमचं कन्फ्युजन नको व्हायला, त्यामुळे मी काय करतो, इथं जे अंशात शिल्लक आहेत त्या अंशात लिहून घेतो. 5 गुणिले इथे आहे 1, तो नाही लिहिला तरी चालेल. पुढे आहे 9 गुणिले इथे आहे 3 आणि छेदामध्ये आहेत 1 राहिलाय, इथे 15 गुणिले 2 हे 15 गुणिले 2 आणि हे पुढे गुणिले अजून आहे 2/9. आता हे 9 आणि 9 कॅन्सल झालेले आहेत. त्यानंतर इथे हे 2 आणि हे 2 देखील कॅन्सल झालेले आहेत. आता राहिलं काय, वर राहिले 5 गुणिले 3 म्हणजे 5 झाले 15 आणि छेदामध्ये राहिले फक्त 15 आणि 15/15 म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे, 1 उत्तर येणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कधी कधी पहा असं होतं की समोर संख्या असते, भाग जात असतो पण आपल्याला दिसत नाही. जसं मला पण आत्ता नाही कळलं की 5-15 होतील आणि 3ला 3 इथेच भाग गेला असता, पण ते लगेचच न लक्षात आल्यामुळे आणखी एक स्टेप वाढली. अशा मिस्टेक्स आपल्याकडून देखील होऊ शकतात. त्याला मिस्टेक नाही म्हणता येणार, पण त्याच्यामुळे एक स्टेप वाढली आपली. पण अतिघाई ऑलवेज संकटात नाही, त्यामुळं थोडा उशीर लागला तरी चालेल, पण अतिघाई करून चूक होऊ द्यायची नाही. गणितामध्ये 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, ज्या मी आवर्जून सांगतो. नजर हटी दुर्घटना घटी. गणितात एका स्टेपला जरी तुमची नजर इकडे इकडे झाली तर पूर्ण गणित आपलं कोलॅप्स होऊन जातं. तसंच आहे, अतिघाई ऑलवेज संकटात नाही. अतिघाई करायची नाही, शांततेत सोडवायचं आहे. एखादा भाग लगेच नाही देता आला तरी पुढच्या स्टेपला तो भाग जातोच, त्यामुळे त्याला घाबरून जाऊन आणि घाईघाईमध्ये पेपर उरकायचा म्हणून खूप वेगाने पळत बसायचं नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आणि भागाकाराचे उत्तर 24/5 हवे आहे. 24/5 हेच उत्तर आलं पाहिजे आणि यामध्ये चुकीचा पर्याय कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. चला पहिल्या पर्यायाचा विचार करूया आपण. पहिल्या पर्यायामध्ये आहेत -72 भागिले -15 आणि याला जर भाग दिला आपण तर याला 3 ने भाग जाणार आहे. दोन्ही संख्या या निगेटिव्ह आहेत म्हणजे चिन्ह सारखे म्हणजे भागाकार पॉझिटिव्ह येणार आहे. याला 3 ने भाग जाईल. 3 24 72 आणि 3 5 15
24 पाहिजे, 24/5 आला म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया. दुसऱ्यामध्ये काय आहे, 120/25. 120/25 याला देखील आपण 5ने भाग देऊया. तर इथे होणार आहेत 5 दुने 10, राहिले 2, 5 चोक 20 आणि खाली होणार आहेत 5 5 25. इथे देखील 24/5 आले. दुसरा देखील पर्याय योग्य आहे. पुढे आहे तिसरा पर्याय. तिसरा पर्याय काय आहे, -480 भागिले -100. -480 भागिले -100 याला भाग देताना 0 0 कॅन्सल झाले. दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. 2ने भाग जाईल. 2 24 48 आणि 2 5 10. तिसऱ्यामध्ये सुद्धा 24/5 आलेले आहेत. चौथा पर्याय पाहूया. चौथ्यामध्ये आहेत 120/5. 120/5 तर हा भागाकार केल्यावर 5 दुने 10 आणि 5 चोक 20. फक्त 24च येत आहेत. आपल्याला 24/5 एवढा भागाकार पाहिजे. जे पर्याय क्रमांक 4 जो आहे त्यामध्ये मात्र तेवढा भागाकार येत नाही. त्यामुळे तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0°C वर 10°C इतके होते. दर तासाला तापमान 2°C कमी होते. तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती असेल हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, विचार करा थोडा. तुम्ही सोडवू शकता का? सोडवा आणि उत्तर काढा. मी आता लगेच सोडवतोय, तुम्ही पॉज करून सोडवू शकता. पहा, एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0°C वर 10°C होते. वर म्हणजे पॉझिटिव्ह 10°C एवढे त्या शहराचं तापमान होतं. पुढे काय होतंय, दर तासाला तापमान 2°C कमी होते. यातून तापमान कमी करायचे आणि दर तासाला किती, 2°C हे तापमान कमी होतंय दर तासाला. तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती असेल? एकच तासात किती कमी होतं हे काढायचं असेल तर 10 मधून आपण हे 2°C वजा करणार आहोत. 2 तासाचं काढायचं असल्यावर 2 दुने 4 वजा करणार आहोत. दुपारचे 12 ते रात्रीचे 12 किती तास होतात? 12 तास होतात. म्हणजेच इथं आपल्याला किती, 2° गुणिले 12 एवढे त्यातून वजा करावे लागणार आहेत. इथे पहिल्यांदा करणार आहोत गुणाकार. 10°C वजा हे 12 दुने किती होणार आहेत? 24°C. तर 10 मधून आपल्याला 24 वजा करायचे आहेत. एखादी संख्या वजा करणे म्हणजेच तिच्या विरुद्ध संख्या मिळवणे. असं करून सोडवा. किंवा इथे तुम्हाला डायरेक्ट समोरासमोर दिसेल की 10°C हे पॉझिटिव्ह आहेत आणि 24°C हे निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्हचे 10 आहेत, निगेटिव्हचे 24 आहेत. पॉझिटिव्हचे 10 निगेटिव्ह मधल्या 10ला संपवणार म्हणजे 24 वजा 10 राहणार आहेत 14°C. आणि संख्या कुणाची जास्त आहे? निगेटिव्ह वाल्यांची. म्हणजे याचं उत्तर येणार आहे निगेटिव्ह 14°C हे असणार आहे तापमान, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुमचं आलं का उत्तर बरोबर? आलं असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून लिहा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो सोडवून पहा. अतिशय सोपा प्रश्न. -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता -119/13 ही कोणत्या पूर्णांकांच्या मध्ये आहे हे कळायचं असेल तर याला आधी आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये न्यावं लागेल. दशांश मध्ये न्या किंवा याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात त्याचं रूपांतर करा. ते अजून सोपा कार्यक्रम होईल. 119/13 93 होतात. याचं उत्तर निगेटिव्हच येणार आहे. निगेटिव्ह भागिले पॉझिटिव्ह. 93 117 राहिले किती 2 आणि हे छेद 13 म्हणजे -9.2/13 ही आहे -119/13 ही परिमेय संख्या. आता ही कुणाच्या दरम्यान येणार आहे तर -9 आणि -10 यांच्यामध्ये येणार आहे. -9 आणि -10 यांच्यामध्ये असणार आहेत -9.2/13 पूर्णांक आणि हे काय आहेत? अपूर्णांक आहे.
परिमेय संख्या आहे. आपल्याला विचारले त्या पूर्णांकांचा गुणाकार किती, यांचा करायचा आहे गुणाकार. 9 गुणिले 10 होतात 90 आणि दोन्ही पण निगेटिव्ह आहेत म्हणजे उत्तर काय येणार पॉझिटिव्ह. गलत को गलत कहना सही बात है. पॉझिटिव्ह 90 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया पण द्या आणि हे व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. 7वी स्कॉलरशिपच्या गणिताचा संपूर्ण सिलेबस आपण आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहोत. शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे परीक्षेपर्यंत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 7/4 या परिमेय संख्येचे दशांश रूप टिंबटिंब आहे. तर पहा 7/4 करायचे म्हणजेच 7/4 करायचे आहेत. आता हा भागाकार आता मी थोडा तुम्हाला वेगळा शिकवणार आहे की पॉईंट देतो आणि 0 येतो म्हणजे कुठून येतो. हे 7 आणि भागिले 4 करायचे. तर 7ला काही 4ने पूर्ण भाग जात नाही. मग हे 7च मी 7.00 असे लिहिले म्हणून काही फरक पडला का? अजिबात नाही. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला अजिबात किंमत नसते. आता इथे भाग देऊया. 4 एके 4 राहिले इथे 3 आणि पुढे आला हा 0 खाली पण तो दशांश चिन्हाच्या नंतरचा 0 आला म्हणून आपण इथे पॉईंट देत असतो. पॉईंट दिला आणि 0 घेतला म्हणजे कुठून येतो तो 0? तो या पद्धतीने येतो. दशांश चिन्हानंतर कितीही 0 असतात. तो एक 0 खाली आला आणि दशांश चिन्हानंतरचा आहे म्हणून आपण इथे पॉईंट देत असतो. आता झाले हे 30 इथे होणार 4 7 28 इथे राहिले 2 आला 0 आपण म्हणतो ना आला 0 म्हणजे तो कोणता पुढचा 0 येतो आणि मग 4 5 20 मधून 20 गेले राहिले 0 म्हणजे हे काय झालेलं आहे हे खंडित दशांश रूप झालेलं आहे. याला खंडित म्हणायचं. जेव्हा बाकी 0 येते तेव्हा त्याला खंडित दशांश रूप असं आपण म्हणतो. टर्मिनेटिंग म्हणजेच 7/4 किंवा 7/4 जे आहे याचं दशांश रूप आलेलं आहे 1.75 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नवीन काहीतरी शिकायला मिळालं की नाही आपल्याला? चला पटकन कमेंटमध्ये येस म्हणून सांगा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12 आणि तो देखील असाच आहे. -5/8 बरोबर किती? आता हा भागाकार तुम्ही करू शकता. आता मात्र मी पूर्ण भागाकार मांडून दाखवणार नाही. निगेटिव्ह भागिले पॉझिटिव्ह चिन्ह वेगळी म्हणजे उत्तर निगेटिव्ह येणार आहे. चला भाग देऊया. 5ला 8ने भागल्यावर हा छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे याचं उत्तर 0 ते 1च्या दरम्यानच असतं. 5ला भाग जात नाही. 8 0 0 पॉईंट दिला की 5च्या पुढे 0 येऊन 50 होणार. 8 × 48 राहिले किती 2 2च्या पुढे परत 0 आला. 8 दुने 16 20 झाले होते 16 8 दुने 16 20 मधून 16 गेले राहिले 4 आणि पॉईंटच्या पुढेचा 0 पुन्हा एकदा येणार. 4चे होणार 40 आणि 8 पंचे 40. आधी सांगितलं त्या पद्धतीने भागाकार करून पहा. -0.6225 हे उत्तर येईल जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि पाहूया काय आहे तो. आणि तो आहे पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे असं विचारलंय आणि इथे आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत. वास्तविक या सगळ्या काय आहेत पूर्णांक संख्या आहेत पण पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतातच. आपल्याला सर्वात लहान विचारले. लहान मोठेपणा म्हटलं की संख्या रेषेवर त्या संख्येच्या जागा फिक्स करता आल्या पाहिजे. 0 म्हणजे 0 साधारण इथं असेल. त्यानंतर हे -100 म्हणजे पार हे अगदी इकडे टोकाला असणार आहेत -100 0 झाला. त्यानंतर +10 कुठे इकडे कुठेतरी असणार आहे उजवीकडे. -80 म्हणजे -80 साधारण इथे कुठेतरी -80 येणार आहेत. आता विचारले सर्वात लहान आहे तर सर्वात लहान म्हणजे जी सगळ्यात डावीकडे आहे ती सर्वात लहान असणार आहे आणि ती आहे -100 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायला संख्या रेषेवर त्याचं स्थान पाहायचं कुठे आहे कधीही कन्फ्युजन होत नाही. आणि जाऊया पुढे. आता पुढे काही नाही आहे. इथं आपला स्वाध्याय 2.3 संपलेला आहे आणि भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय
2.4 पाहण्यासाठी आणि याच घटकावर कोणत्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यावर आधारित स्वाध्याय 2.4 पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लगेचच भेटायचे. दररोज येणारे व्हिडिओ पाहत राहायचे, कारण 2 ते 2.5 महिन्यांमध्ये आपण स्कॉलरशिपच्या गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत आणि मग आपण करणार आहोत नवनवीन गणितं, वेगवेगळ्या टाईपची गणितं, प्रत्येक घटकनिहाय आपण त्यांचा सराव करणार आहोत. चला, छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. भेटूया स्वाध्याय 2.4च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.